नमस्कार. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक भन्नाट मॉड्यूल आहे. कल्पना करा, आपल्याकडे एक जादूचा मदतनीस आहे जो फक्त आपलं ऐकत नाही तर आपलं काम स्वतःहून समजून घेऊन पूर्ण करतो. आज आपण अशाच एका टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत. गिटहब कोपायलट एजंट मोड वापरून ॲप्लिकेशन्स कशी बनवायची. ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यांच्यासाठी ही एक सोपी आणि मजेशीर सफर असणार आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. अगदी बरोबर. आणि हे फक्त म्हणजे कोड लिहिण्यापुरता मर्यादित नाही, सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. हे असं आहे की तुमच्या टीममध्ये एक नवीन अतिशय हुशार ज्युनियर डेव्हलपर आलाय, जो न थकता न कंटाळता काम करतो. आज आपण या AI पार्टनरसोबत काम कसं करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग हे कोडच सोडवूया. सगळ्यात आधी हे गिटहब कोपायलट एजंट मोड प्रकरण आहे तरी काय? म्हणजे हे आपल्या नेहमीचा ऑटो करेक्ट किंवा स्पेलिंग चेकरसारखं तर नक्कीच नाहीये. विचार करा, तुम्ही एखादं पुस्तक लिहिताय आणि तुमच्या मदतीला एक असिस्टंट आहे जो फक्त पुढचा शब्द नाही सुचवत तर तुम्ही दिलेल्या कल्पनेवर अख्खा परिच्छेद लिहून काढतो. एजंट मोड काहीसा तसाच आहे का? हो, अगदी. हाच यातला महत्त्वाचा फरक आहे. पारंपरिक कोडिंग असिस्टंट फक्त कोड पूर्ण करायला मदत करतात. पण एजंट मोड तो तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टकडे म्हणजे कोडबेसकडे पाहतो. त्याला समजतं की कोणता कोड कुठे जोडलेला आहे, कशाचा कशाशी संबंध आहे. तुम्ही त्याला एखादं काम सोपवलं की तो संबंधित फाईल्स शोधतो, आवश्यक कमांड्स चालवतो आणि स्वतःहून चुका सुधारत काम पूर्ण करतो. अच्छा, म्हणजे कोपायलटशी बोलण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हणायला हरकत नाही ना? नक्कीच. जसे की इनलाईन सजेशन्स, जे तुम्ही टाईप करता करता कोड सुचवतात, ते तर आपण सगळेच वापरतो. मग आहे कोपायलट चॅट, जिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता, कोड समजावून घेऊ शकता. कोपायलट एडिट्स पण आहेत, जे एकाच वेळी अनेक फाईल्समध्ये बदल करू शकतात. आणि या सगळ्यांचा बॉस म्हणजे एजंट मोड, जो ही सगळी कामं एकट्याने स्वतःच्या बुद्धीने करतो. आता येतोय खरा रंजक भाग. इथे आपल्याला एजंट मोडची जादू बघायला मिळेल असं वाटतंय. समजा आपल्याला एक नवीन रेस्ट API एंड पॉइंट बनवायचा आहे. हे म्हणजे नक्की काय? सामान्य माणसासाठी सोप्या भाषेत सांगायचं तर ॲपमध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी एक नवीन दरवाजा बनवणं. सामान्यपणे यासाठी डेव्हलपरला वेगवेगळ्या फाईल्समध्ये जाऊन म्हणजे राउटर फाईल, कंट्रोलर फाईल अशा अनेक ठिकाणी बदल करावे लागतात. पण एजंट मोडला फक्त एक नवीन API एंड पॉइंट तयार कर असं सांगितल्यावर तो स्वतःहून नवीन राऊट्स बनवतो, मुख्य ॲप्लिकेशनमध्ये बदल करतो, लागणाऱ्या गोष्टी म्हणजे डिपेंडन्सीज इन्स्टॉल करतो आणि काम झालं की नाही हे तपासण्यासाठी टेस्ट केसेसही लिहून काढतो. अरे वा. हो, जसं आपण एखाद्याला सांगितलं चहा बनव आणि त्याने स्वतःहून पातेलं, पाणी, चहापत्ती, दूध, साखर सगळं घेऊन चहा बनवला, अगदी तसंच. वाह, हे उदाहरण छान होतं. आणि जर काम थोडं किचकट असेल तर, जसं की एखाद्या चालू ॲपमध्ये नवीन डेटाबेस जोडायचा असेल तर, ते तर मोठं काम आहे. तिथेच तर याची खरी ताकद दिसते. एजंट मोड अशा मोठ्या कामांना छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये विभागतो. तो स्वतःहून विचार करेल की ओके, आधी डेटाबेससाठी लागणारे पॅकेजेस इन्स्टॉल करावे लागतील, मग तो कनेक्शनसाठी कोड लिहील, कॉन्फिगरेशन फाईल्स अपडेट करेल आणि त्या संबंधित टेस्टसुद्धा तयार करेल. तो सगळा प्लॅन आधीच बनवतो. ऐकलंय की या ड्राफ्ट रिव्ह्यू ॲक्सेप्ट नावाचा पण एक प्रकार आहे. हे काय, म्हणजे तो स्वतःच आपलं काम तपासतो का? हो, ही एक खूपच हुशार कार्यपद्धत आहे. समजा ॲपमध्ये युजर ऑथेंटिकेशन म्हणजे लॉग इन सिस्टम बनवायची आहे, बरोबर? तर एजंट मोड आधी आवश्यक कोडचा एक कच्चा मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करतो. मग तो स्वतःच त्या मसुद्याला तपासतो म्हणजे रिव्ह्यू करतो, त्यातल्या सुरक्षेच्या त्रुटी शोधतो, चुका सुधारण्यासाठी उपाय सुचवतो आणि मग एक सुधारित उत्तम कोड तुमच्यासमोर मंजुरीसाठी म्हणजे ॲक्सेप्टसाठी ठेवतो. म्हणजे तो लेखकही आहे आणि संपादकही. स्वतःच लिहायचं आणि स्वतःच लाल पेनाने तपासायचं. अगदी अगदी बरोबर. हे तर एका सेल्फ बिल्डिंग लेगो सेटसारखं झालं. तुम्ही फक्त सांगायचं एक किल्ला बांध आणि तो स्वतःच पाया रचतो, भिंती उभारतो आणि खोल्या तयार करतो. आपल्याला फक्त त्यात आपल्या आवडीचे सैनिक आणि खजिना ठेवायचा आहे. एकदम तसंच. प्रोजेक्टचा पाया म्हणजे फाउंडेशन तो स्वतः उभारतो.
फोल्डर स्ट्रक्चर, कॉन्फिगरेशन फाईल्स, टेस्टिंग फ्रेमवर्क हे सगळं तो तयार करतो. त्यामुळे डेव्हलपरचा वेळ वाचतो आणि ते मुख्य कामावर म्हणजेच बिझनेस लॉजिकवर लक्ष केंद्रित करू शकता. आणि समजा त्याच्याकडून काही चूक झाली तर, म्हणजे कोड चालना नाही किंवा टेस्ट फेल झाली तर? हीच तर त्याची खासियत आहे. याला सेल्फ हिलिंग म्हणतात. जर त्याने लिहिलेला कोड चालला नाही तर तो चूक कुठे झाली हे शोधतो, ती स्वतःच सुधारतो आणि पुन्हा टेस्ट चालून बघतो. जोपर्यंत काम बरोबर होत नाही तोपर्यंत तो प्रयत्न करत राहतो. पण मग यात अंतिम नियंत्रण कोणाकडे असतं? डेव्हलपरकडेच. हे महत्वाचं आहे. तो फक्त बदल सुचवतो. त्याला मंजुरी देणं किंवा न देणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तो आपला असिस्टंट आहे, बॉस नाही. हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण प्रत्यक्षात याचा वापर कसा करायचा त्यासाठी या मॉड्यूलमध्ये एक गमतीशीर एक्सरसाइज आहे असं ऐकलंय. मर्जिंग्टन हायस्कूलचा एक जिम टीचर बनायचा आहे हो. आणि विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोफिट ट्रॅकर नावाचं एक फिटनेस ॲप बनवायचंय. म्हणजे आता जिम क्लासमध्ये कोडिंग करायला मिळणार? हो, ही एक हँड्स ऑन कार्यशाळा आहे आणि ती खूप विचारपूर्वक बनवली आहे. यात तुम्ही गिटहब कोड स्पेसेसमध्ये डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट सेट करता आणि मग एजंट मोडच्या मदतीने ॲपची मुख्य वैशिष्ट्य जसं की युजर प्रोफाईल्स, ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंग आणि लीडर बोर्ड्स तयार करायला शिकता. इथे सिद्धांताला प्रॅक्टिकलची जोड मिळते. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण आज नक्की काय शिकलो? आपण पाहिलं की गिटहब को पायलट एजंट मोड, गिटहब कोड स्पेसेस आणि VS कोड ही त्रयी म्हणजे हे तिघं एकत्र मिळून डेव्हलपर्सचं काम किती सोपं करतात. एजंट मोड तुमच्या प्रोजेक्टमधील डॉक्युमेंटेशन आणि संदर्भाचा वापर करून कोड सुधारतो, चुका दुरुस्त करतो आणि नवीन फीचर्स तयार करतो. याचा अर्थ डेव्हलपरला आता कंटाळवाणी पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामं करण्याची गरज नाही, बरोबर? अगदी बरोबर. त्यामुळे डेव्हलपर्स आपलं लक्ष मोठ्या आणि सर्जनशील समस्या सोडवण्यावर केंद्रित करू शकतात. या मॉड्यूलमधून आपण एजंट मोडला सूचना म्हणजे प्रॉम्प्ट कशा द्यायच्या, डॉक्युमेंटेशनचा वापर करून त्याला मार्गदर्शन कसं करायचं आणि त्याच्या चुका सुधारण्याच्या प्रक्रियेला कसं समजून घ्यायचं हे शिकतो. तर हा होता गिटहब को-पायलट एजंट मोडच्या जगात एक रोमांचक प्रवास. हे खरंच भविष्यातील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची एक झलक दाखवतं. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर AI स्वतःहून कोडचा पाया रचू शकतो, स्वतःच्या चुका सुधारू शकतो आणि कामाला अधिक चांगलं करण्यासाठी सूचना देऊ शकतो, तर मग भविष्यात एका मानवी डेव्हलपरची भूमिका काय असेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. हां. कदाचित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधलं सर्वात मौल्यवान कौशल्य हे काय आणि का बनवायचं आहे हे स्पष्टपणे आणि सर्जनशीलतेने सांगण्याची क्षमता असेल. तुमचं काम कसं करायचं हे सांगण्याऐवजी काय करायचं आहे हे ठरवणं अधिक महत्त्वाचं ठरेल, नाही का?